या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. 13 ऑक्टोबरला दसरा चौकातून निघणार निषेध मोर्चा. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लढा देणारे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. या हुकुमशाही विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 13 ऑक्टोबर रोजी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघणार असून विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. लडाखच्या जनतेच्या शांतमय सत्याग्रहाचे नेते सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. इंडिया आघाडीच्या वतीने दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 ऑक्टोबर रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निर्णय अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते उदय नारकर यांनी या अटकेचा तीव्र निषेध करत तातडीने सोनम वांगचुक यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय दवणे यांनी सांगितले की मोर्चा दसरा चौकातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न होईल. या बैठकीस राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि डावे पक्ष यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने मागणी केली, सत्याग्रहींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न थांबवा आणि सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करा.